आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। टीम इंडियाच्या विजयी रॅलीत गर्दी अनियंत्रित, गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांचा सौम्य लाठीमार। टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर, गर्दीत धक्काबुक्की, अनेकांना दुखापत, व्हिडिओ व्हायरल। मरीन ड्राईव्ह परिसरात लाखोंच्या गर्दीमुळे काहींची प्रकृती बिघडली, मुंबईतील जीटी रुग्णालयात 9 जणांवर उपचार सुरू। भारतीय संघाचे बीसीसीआयकडून वानखेडे स्टेडियमवर जंगी स्वागत, लाखो क्रिकेट प्रेमींच्या उपस्थितीत भारतीय खेळाडूंचे वंदे मातरम गाण्यावर जयघोष। विजय मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाचा गौरव, बीसीसीआयकडून भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचा चेक प्रदान। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विधान भवनात आज 4 वाजता टीम इंडियाचा गौरव, सरकार प्रत्येक खेळाडूला 1 कोटी बक्षीस देणार। टीम इंडियाच्या मुंबईतील 4 खेळाडूंचा आज विधान भवनात सत्कार, विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये विधान भवन सचिवालयाकडून जय्यत तयारी सुरू। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आजपासून कामकाजात सहभागी होणार, शिवीगाळ केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे निलंबनाचा कालावधी 5 वरून 3 दिवसांवर। लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदींसह सीएम डीसीएमचे फोटो, मोदींसह शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचे फोटो। लाडकी बहीण योजनेला आणखी अटी लावा, 2 पेक्षा जास्त मुलं आणि 2 पत्नी असलेल्यांना योजनेचा लाभ नको, विश्व हिंदू परिषदेची मागणी। विधानसभेच्या जागांवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच, संभाजीनगरातील शिंदे गटाच्या संजय शिरसाट आणि प्रदीप जयस्वाल यांच्या मतदारसंघावर भाजपचा दावा, भाजपकडून संभाजीनगर पश्चिम आणि संभाजीनगर मध्यची जागा सोडण्याची मागणी। विधान परिषदेत अनिल परबांचा कार्यकाळ संपला, परबांकडे ठाकरे गटाचा सेनापती म्हणून पाहिलं जातं, निवृत्तीवेळी देवेंद्र फडणवीसांकडून अनिल परबांचं कौतुक। प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार, नागपूर दीक्षाभूमी आंदोलनात झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी आंबेडकर शिंदेंना भेटणार। बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर दीक्षाभूमीला भेट देणार, नागपुरातील दीक्षाभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात। आज विधान भवनात राज्य मंत्रिमंडळाची बैठक, विधानसभा आणि विधान परिषद विषयी बैठक, आज महत्त्वाची बैठक। मुंबईत आज आदिवासी प्रश्नावर राज्यस्तरीय बैठक, शरद पवार उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार, सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत चर्चासत्र चालणार। सुषमा अंधारेंचं कालपासून आझाद मैदानावर उपोषण, पोलीस भरतीतील उमेदवारांसह सुषमा अंधारेंचं उपोषण, भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्याची उमेदवारांची मागणी। हिंगोलीत मराठा आरक्षणासंदर्भात बॅनरबाजी, हिंगोलीत उद्या जरांगेंच्या उपस्थितीत जनजागृती शांतता रॅली। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हाथरसमध्ये, दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांशी संवाद साधला, सत्संगमधील चेंगराचेंगरी दरम्यान झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 123 जणांचा मृत्यू। दर वर्षाला 50 लाख नोकऱ्या तयार करा, पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना, मोदी सरकारचे 3ऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या अनुषंगानं सीबीआयनं सीबीडी बेलापूर पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा अहवाल मागवला, मे महिन्यात झालेल्या नीटच्या परीक्षेत बेलापूर येथील केंद्रावर पकडला होता डमी उमेदवार। अमरावतीचे खासदार बळवंत वानखडेंना वाढदिवसाला गदा भेट, गदा देऊन युवक काँग्रेसकडून नवनीत राणांना डिवचण्याचा प्रयत्न। डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांचे बॅनर चर्चेत, लोकसभेची संधी हुकली, आता विधानसभेची संधी हुकवू नका, बॅनरवर उल्लेख। गडचिरोलीच्या रोपिनगट्टा बारशाच्या कार्यक्रमात अज्ञात व्यक्तीकडून जेवणात विष टाकल्यानं 28 जणांना विषबाधा। दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी केंद्र सरकारनं निर्णय करावा, राधाकृष्ण विखे पाटलांची केंद्रीय मंत्री अमित शहांकडे विनंती। पतसंस्था बुडाल्यास ठेवीदारांना 1 लाखापर्यंत मदत, ठेव सुरक्षा सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत केली जाणार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांची विधानसभेत माहिती। राज्यातील नागरिकांसाठी महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजनेच्या अटीत शिथिलता, 5 लाख रुपयांचे विमा कवच देताना आता रेशन कार्ड आणि 1 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक उत्पन्नाची मर्यादा नसणार।